नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी। मस्त अशी खमंग आणि रुचकर होते, चवीला तर भारी लागते। प्रत्येक हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये अवेलेबल असतात, आपल्याला ते सहज मिळतात। तर पटकन अशी बनवून तयार होते, मस्त अशी खमंग आणि रुचकर होते। घाई गडबडीच्या वेळेत तर पटकन आपण हे बनवू शकतो। तर भाकरीसोबत खाण्याची मजाच वेगळी येते। हिवाळ्याचा सीझन आहे तर मग गरमागरम ही तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी झालीच पाहिजे। तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेलच ना। चला तर मग आपण पटकन रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त अशी खमंग रुचकर ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवायला सुरुवात करूया। तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी बनवण्यासाठी साहित्य पाहून घेऊया। तर इथं 1 वाटी तुरीचे दाणे घेतले आहे। बघा, अशा शेंगा असतात तुरीच्या, त्याचे असे छान असे दाणे काढून घ्यायचे। बघा, या प्रकारे अशा दाणे असतात त्यामध्ये ते आपल्याला घ्यायचे आहे। तर इथं मी दाणे काढून घेतले आहे, तुम्ही बघू शकता। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि इथं एका बाउलमध्ये काढून घेतले पाणी निथळून। तर त्यासाठी आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहे, खूप सारी कोथिंबीर घेतली, 1 टोमॅटो आहे मध्यम आकारामध्ये बारीक कट केलेला, लसूण आहे 7 ते 8 पाकळ्या, अर्धा इंच इतका आलं आणि 1 कांदा घेतला बारीक कट करून। इथं अर्धा चमचा जिरे आहे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ लागेल। आता इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे। तर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता, तुम्हाला कितपत तिखट हवी आमटी त्यानुसार। तर यावर तेल घालून घ्यायचं थोडं आणि 2-3 मिनिटासाठी छान यावर डाग पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या। तर आता इथं बघू शकता तुम्ही, मस्त यावर ते डागसुद्धा पडले आहे। आता यामध्ये लसूण आणि आलं भाजून घ्यायचं, फक्त 1 मिनिटभर याला छान परतून घ्यायचं। आता इथे मी छान हे लसूण, हिरवी मिरची आणि आलं भाजून घेतलं आहे। हे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे संपूर्ण मिश्रण थोडं थंड झालं की याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची। तोवर आपण यामध्ये दाणे भाजून घ्यायचे आहे। तर यावर तेल टाकायची अजिबात गरज नाही, कारण आपण मिरच्या भाजताना तेल वापरलं आहे, तर तव्याला खूप सारं तेल लागलेलं आहे। तर असेच हे 3-4 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे। आणि आता हे दाणे मी छान 3-4 मिनिटासाठी भाजून घेतले आहे, मस्त असे खरपूस झाले। तर याला लगेच काढून घ्यायचे, गॅस करूया बंद। आणि हे दाणे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये याचं वाटण थोडं जाडसर करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे छान फुलायला हवे आणि तुम्ही बघतच असाल मस्त असं जिरं फुललं आहे। तर यामध्ये कांदा घालायचा आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथं कांदा मी हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदम मऊ शिजून घेऊया टोमॅटो। आणि ते एकदम टोमॅटो मऊ शिजून घेतला मी, तर इथे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याची एकदम बारीक पेस्ट करून घेतली, हे यामध्ये घालून घ्यायची। बघा, छान हिरवीगार आहे। मी तेलामध्ये छान 3-4 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। 3 मिनिटावर मी इथं परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान या मसाल्याला तेल सुटलं आहे। तर यामध्ये हळद घालून घ्यायची, एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यासोबतच इथे मी तुरीच्या दाण्याचं सुद्धा वाटण करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता असं जाडसरच वाटण करून घ्यायचं आहे। यामध्ये फार तर मी या चमच्याने 2 चमचे एवढं पाणी घालून घेतलं आणि असंच हे जाडसर वाटण करून घेतलं। तर हे यामध्ये घालून घ्यायचं
आणि हे तुरीचं वाटणसुद्धा छान या तेलामध्ये परतून घ्यायचं. हिवाळ्याचं सीझन आहे, त्यामुळे तुरीच्या शेंगा ह्या मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणात अवेलेबल असतात. किंवा मग तुमच्याकडे जर शेती असेल, तुम्ही शेतामधून सुद्धा ह्या तुरीच्या शेंगा घेऊ शकता. तर इथं 3-4 मिनटासाठी आणखी हे तुरीच्या दाण्याचं मिश्रण खमंग असं परतून घ्यायचं. छान हे मिश्रण मी व्यवस्थित असं परतून घेतलं. आता इथं मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी घालते. आणखी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. तर आमटी हे सरसरीतच असते, जास्त दाटसर नसते. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवागार रंग आला आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून यातील जे गुठळ्या आहेत ते एकदम मोडल्या गेल्या पाहिजेत. आणि फक्त ही आमटी आपल्याला 5 मिनिटासाठी शिजून घ्यायची आहे. यावर झाकण ठेवायचं. झाकण थोडं आपल्याला अर्ध उघडंच ठेवायचं आहे. ही आमटी उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे ही 5 मिनिटासाठी असं शिजून घ्यायचं. आणि इथं 5 मिनिटं झाली आहे. झाकण काढून बघूया. तर बघा मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे. नुसत्या सुवासाने खावीशी वाटणारी अशी आमटी इथं बनवून तयार आहे. बघा एकदम ही आमटी छान मिळून आली आहे. तर गॅस करूया बंद. आणि बघा मस्त अशी दाटसरसुद्धा झाली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी हिरवीगार झाली आहे. तर इथं मस्त आपली गरमागरम अशी आमटी बनवून तयार आहे. तर ही गरमागरम आमटी मस्त अशी गरमागरम भाकरीसोबत कुस्करून खायची मजाच वेगळी येते. किंवा मग तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता. जबरदस्त चव लागते. मला तर ही आमटी अगदी प्रचंड आवडते. तर प्रत्येक वेळेस मी हिवाळ्याचा सीझन कधी येते अशी वाट बघत असते, कारण ही आमटी खाण्याची मला खूप आतुरता असते. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.